नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट डॅम या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण सॉईल मेकॅनिक्सचं दुसरं लेक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अँड आयडेंटिफिकेशन ऑफ सॉइल्स आणि सॉइलचं इंट्रोडक्शन हे खरं तर पहिला घ्यायला पाहिजे होतं, पण ही पेजेस मिसप्लेस झाल्यामुळे ते आपण आज बघूया. आणि काही स्ट्रक्चर्स आहेत ते आपण घेऊया. आणि कालचं जी एक ग्राफ होता मी तुम्हाला म्हणलेलं ती इथं खाली काढलेला आहे आणि युनिफॉर्मिटी ऑफ कोएफिशियंट एवढा आज आपण कव्हर करणार आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये स्ट्रेसेस, स्टेबिलिटी, सॉइल एक्सप्लोरेशन आपण जाणार आहे. तर चला मग चालू करूया. तर पार्टिकल साईज क्लासिफिकेशन आपल्याला माहित आहे की क्लेचं साईज जे आहे ते 2 मायक्रॉनपेक्षा कमी असणार आहे. सिल्ट 2 मायक्रॉन टू 75 मायक्रॉन पर्यंत असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 3 टाईप आहेत: फाईन सिल्ट, मीडियम सिल्ट आणि कोर्स सिल्ट. फाईन सिल्ट जी आहे ती 2 मायक्रॉन टू 10 मायक्रॉन असणार आहे. मीडियम सिल्ट आहे ती 10 टू 20 मायक्रॉन असणार आहे. कोर्स सिल्ट आहे ती 20 टू 75 मायक्रॉन असणार आहे. आणि पुढचं आहे सँड. सँड आहे ती 75 मायक्रॉन टू 4.75 mm आहे. ग्रॅव्हल जी आहे ती 4.75 टू 80 mm असणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन आहेत, फाईन आणि कोर्स. 4.7 टू 20 mm ला आपण फाईन म्हणू आणि कोर्स 20 टू 80. कोबाल 80 टू 300 mm साईजचे आहे त्याला आपण कोबाल म्हणतो. आणि बाउल्डर 300 mm पेक्षा जास्त. हे आपण टेस्ट करण्यासाठी सिव ॲनालिसिस म्हणून एक टेस्ट करतो आपण. डिप्लोमा आणि डिग्रीला केलं तसं सिव ॲनालिसिस म्हणून टेस्ट असतो. फाईन ग्रेनसाठी सुद्धा करतो. फाईन ग्रेनसाठी वेगळे सिव साईज असतात, कोर्स ग्रेनसाठी वेगळेच असतात. कोर्ससाठी आपण 20 mm, 10 mm आणि 4.75 पर्यंत आपण कोर्स ग्रेनसाठी वापरतो. आणि फाईन ग्रेनसाठी 4.75 mm, 2 mm, 1 mm आणि कुठंपर्यंत 75 मायक्रॉन पर्यंत आपण फाईन ग्रेनसाठी वापरतो. आणि त्याला आपण सिव शेकरमध्ये ठेवतो आणि जेवढा आपण राहिलेला आहे त्याचं वेट घेतो आणि त्याच्यावरून आपण क्लासिफाय करतो की सॉइल वेल ग्रेडेड आहे, वेल ग्रेडेड आहे का पुअरली ग्रेडेड आहे. त्याच्यासाठी आपण हे वापरतो, कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी. D60 म्हणजे काय? 60% ऑफ पार्टिकल्स एका सिवमधून पास झालेला असलं तर त्याला आपण D60 म्हणतो. फायनर देन 60 mm किंवा फायनर देन 60% ऑफ सॉइल पास. जिथून ज्या सिवमधून 60% पास झालेला असतो ती डायमीटर, आणि जिथून 10% सॉइल पास झालेला असतं ती डायमीटर. आपण त्याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला CU भेटतो. आणि तसंच CC मध्ये आपण 30% जी पास झालेला आहे त्याचा डायमीटर 60% आणि 10% पास झालेला डायमीटर घेतो आणि त्याच्यावरून आपल्याला भेटतं. वेल ग्रेडेड सॉइलसाठी काय, सँडसाठी काय, जर CU 6 आणि CC जी 1 to 3 मध्ये रेंज करत असलं तर त्याला आपण वेल ग्रेडेड सँड म्हणतो. आणि CU जर समजा लेस दॅन 6 आला तर त्याला आपण पुअरली ग्रेडेड सँड म्हणतो. सेम तसंच ग्रॅव्हलसाठी CU जर 4 पेक्षा जास्त आला तर वेल ग्रेडेड. CC सेम आहे, 1 to 3 असलं पाहिजे दोन्हीसाठी. आणि जर ह्याच्यामध्ये काही चेंज झाला तर जे आहे ती पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हलमध्ये जातो. हे ग्राफ एकदा एक्सप्लेन करून घ्या. इथं IP ची व्हॅल्यू आहे आणि इथं लिक्विड लिमिटची व्हॅल्यू आहे. तर ही 8%, 20%, 23.5%, 30% आणि 50%. ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी लाईन आहे ही U लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ह्याला आपण A लाईन म्हणतो. काल आपण दोन इक्वेशन बघितलेलं आहे, A लाईनसाठी आणि U लाईनसाठी. आपल्याला ह्याच्यामधल्या त्यांनी लिक्विड लिमिट देतात आणि आपल्याला क्लासिफाय करायला सांगतात की सिल्ट आहे का सँड आहे. तर आपल्याला समजा इथं लिक्विड लिमिट त्यांनी दिलेलं आहे काहीतरी 50. तर 50 - 20 काय होतो? 50 - 20 30. 30 तर 75% काय अप्रॉक्सिमेटली 75%. तर 22.5. जर 22.5 आला तर आपल्याला माहित आहे A लाईन म्हणजे ती लो प्लॅस्टिसिटीमध्ये लाय करतं. तर ऑप्शन आपल्याला लो प्लॅस्टिसिटी घ्यावं लागतं. आणि त्यांनी समजा U लाईन दिलेलं असलं तर U लाईनचं तसं विचारत नाही. A लाईनचंच आपल्याला इक्वेशन वापरून लो प्लॅस्टिसिटी, इंटरमिडिएट प्लॅस्टिसिटी आणि हाय प्लॅस्टिसिटीमध्ये क्लासिफाय करावं लागतं. तर 35 इंटरमिडिएटसाठी 35 to 50 आणि हायसाठी 75च्या ग्रेटर दॅन. आणि A लाईनचे जर अबोव लाई करत असला म्हणजे IP जर सॉइलचं जास्त असलं तर त्याला आपण क्लेमध्ये क्लासिफाय करतो. आणि IP जे जर कमी असलं तर त्याला आपण सिल्टमध्ये क्लासिफाय करतो. M ची मतलब आहे सिल्ट, C म्हणजे क्ले. इथं आपण वर त्याचं क्लासिफिकेशन बघूया. आता हे काय आपल्याला तेवढं इम्पॉर्टंट नाही.
हायवे रिसर्च बोर्ड. हे सगळं गेट आणि ESCच्या रिस्पेक्टिव्ह नोट्स बनवलेले आहेत. ह्याच्यामध्ये काही चॅप्टर्स मी मांडासाठी ती घेतलेले नाहीत. तर तुम्हाला फुल नोट्स पाहिजे असलं तर मला टेलिग्रामवरती मेसेज करू शकता तुम्ही. पुढचं आहे युनिफाईड सॉइल क्लासिफिकेशन / इंडियन क्लासिफिकेशन सिस्टम. इंडियन क्लासिफिकेशन सिस्टम आहे. तर फॉर 50% रिटेन्ड ऑन 75 सीयूजला आपण कोर्स सँड म्हणतो आणि ह्याच्यामध्ये 2 टाईपमध्ये डिवायडेड आहे. एक आहे ग्रॅव्हल आणि एक आहे सँड. आणि आहे GW, इथं मी प्रत्येकाचं दिलेलं आहे. G म्हणजे काय ग्रॅव्हल, S म्हणजे सँड, M म्हणजे सिल्ट, C म्हणजे क्ले, O म्हणजे ऑर्गॅनिक, H म्हणजे पुअरली ग्रेडेड, W म्हणजे वेल ग्रेडेड, H म्हणजे हाय प्लॅस्टिसिटी, L म्हणजे लो प्लॅस्टिसिटी. तर GW म्हणजे काय वेल ग्रेडेड ग्रॅव्हल झाला. GP म्हणजे पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हल, SW म्हणजे वेल ग्रेडेड सँड, SP म्हणजे पुअरली ग्रेडेड सँड. आपल्याला त्यांनी असं डायरेक्टली देतात की CO म्हणजे काय किंवा CH म्हणजे काय, हाय प्लॅस्टिसिटी क्ले, असं आपल्याला ऑप्शन त्यांनी द्यावं लागतं. हे एक इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. आपण लास्ट लेक्चरमध्ये काय क्वेश्चन सॉल्व्ह करताना ह्याच्यावर एक प्रॉब्लेम घेऊया. तसंच जर हे काय आपल्याला मेन लक्षात ठेवायचं नाही, आपल्याला मेन हे जे क्लासिफिकेशन आहे हे आता SM म्हणजे काय, S म्हणजे सँड, M म्हणजे सिल्ट, म्हणजे ही सिल्टी सँड झालं, आणि क्लेई सँड आणि ही दोघांच्या मधला. तसंच इथं सिल्टी ग्रॅव्हल, क्लेई ग्रॅव्हल असं ह्यांचं फुल फॉर्म आहेत. हे तुम्ही बघून घेऊ शकता. हे काय फक्त नावं दिलेले आहेत. आणि कॉम्प्रेसिबिलिटी, ती जी तुम्हाला सांगितलं होतं प्लॅस्टिसिटी किंवा कॉम्प्रेसिबिलिटीचं जी काय रेशो आहे ही सेम असणार आहे. सॉइल स्ट्रक्चर अँड क्ले मिनरल्स, ग्राउंड वॉटर ओनली ग्रॅव्हिटी ओबेज हायड्रॉलिक लॉ. ऑब्झर्व्ड वॉटर म्हणजे काय, हायग्रोस्कोपिक वॉटर, फिल्म वॉटर, हे तुम्हाला इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये यूज होतं. हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणजे काय, फिल्म वॉटर म्हणजे काय, हे आपल्याला काही तर काय वॉटर, हे सॅच्युरेटेड स्ट्रक्चरल वॉटर म्हणजे काय, कॅपिलरी वॉटर म्हणजे काय, हे दिलेलं आहे. हे तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. Bulking of sand, the sand which is slightly moistened shows high volume higher compared to dry volume because of apparent cohesion and holds soil solids in cluster of honeycomb. हे एक्सपेरिमेंट तुम्ही केला असेल. पहिल्यांदा एक ड्राय सँडचं व्हॉल्यूम घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज वॉटर टाकल्यानंतर सॉइलचं जी सँडचं जी व्हॉल्यूम आहे हे इन्क्रीज होतो. त्याला आपण बल्किंग ऑफ सँड म्हणतो. ते कशामुळे होतं, जी काही सॉइल ग्रेन्स आहेत याच्यावर एक वॉटरचं लेयर एक्स्ट्रा ॲड होतो, त्याच्यामुळं व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. मग त्याच्यानंतर आपण असंच वॉटर ॲड करायचं राहिलं तर जी काय आहे ही वॉटर सेपरेट होऊन जातो, त्याच्यामुळे व्हॉल्यूम ऑफ सँड जे आहे ही कमी होतो. त्याला आपण बल्किंग ऑफ सँड म्हणतो. स्लेकिंग ऑफ क्ले, वेन क्ले इज ड्राइव्ड बिलो WS अँड सडनली इमर्स्ड इन वॉटर, म्हणजे क्लेला ड्राय केलं आणि सडनली वॉटरमध्ये इमर्स केलं. जर जी काही वॉइड्स एअरला रिप्लेस करतात त्याला आपण स्लेकिंग ऑफ क्ले म्हणतो. ही सँडमध्ये क्लॉज होत नाही आणि एक्सप्लोजन ह्याच्यामुळे होऊ शकतो. ही काय तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. बल्किंग ऑफ सँड तेवढं इम्पॉर्टंट आहे. सॉईल म्हणजे काय, हे मेन इंट्रोडक्शन पार्ट आहे. हे आपलं चॅप्टर 1 असायला पाहिजे होतं. नोट्स जरा वर खाली झाल्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. काय नाही, रिलेशन आहे तर सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सॉइल दिलेलं आहेत ते एक बघून घ्यायचं आहे. सॉइल म्हणजे काय, अनसिमेंटेड अग्रिगेट ऑफ मिनरल ग्रेन्स अँड डिकेड ऑर्गॅनिक मॅटर विथ सॉलिड्स अँड गॅसेस इन एम्प्टी एअर्स अँड गॅसेस, वॉटर्स अँड गॅसेस इन एम्प्टी स्पेस बिटवीन द सॉलिड पार्टिकल्स. अनसिमेंटेड अग्रिगेट ऑफ मिनरल ग्रेन्स म्हणजे समजा रॉक आहे, की जिओलॉजिकल सायकल. पहिल्यांदा रॉक आहे त्याचं वेदरिंग होतो. वेदरिंग म्हणजे ह्याच्यावर काय आहे, केमिकल ॲक्शन, बायोलॉजिकल ॲक्शन्स होतात, त्याच्यामुळे त्याचं वेदरिंग म्हणजे डिसइंटिग्रेशन होतं, म्हणजे त्याचे काही पार्टिकल्स आहेत हे खाली येतात आणि त्यांचं जर ट्रान्सपोर्टेशन होतो आणि ते एक डेपोजिट होतात आणि त्यांचं एक अपहिल फॉर्म होतं, त्याला आपण जिओलॉजिकल सायकल म्हणतो. असं सॉईल फॉर्म होतो. हे सॉईल फॉर्मेशनचं हे आहे. तर
डॉक्टर कर्ल टेरझागी आहेत, हे फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स आहे आणि ह्यांनी 1925 मध्ये जी काय प्रोसेस आहे ती केलेलं आहे. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉइल इज नोन ॲज पेडिओजेनेसिस. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉइलला आपण ही काय जी प्रोसेस बघितल्याला आपण पेडोजेनेसिस असं म्हणतो. तर आता आपल्याला टाईप्स ऑफ सॉइल बघायचं आहे. अल्युवियल सॉइल म्हणजे काय, रनिंग वॉटरमुळं फॉर्म झालेलं सॉइल्स, ही रिव्हर बँक्समध्ये फाउंड केला जातो. लॅक्युस्ट्रीन सॉइल, सस्पेन्शन फ्रेश स्टील वॉटर, स्टील वॉटरच्या खाली जी काही सॉइल फॉर्म होतं त्याला आपण लॅक्युस्ट्रीन सॉइल म्हणतो किंवा रेसिडियल सॉइल म्हणतो. हे बेसिकली लेक्स आणि पॉन्ड्समध्ये आसपास फॉर्म होतो. मराईन सॉइल, मराईन सॉइल म्हणजे काय, जी मराईन म्हणजे काय, सी मध्ये पशी फॉर्म झालेल्या सॉइल्सला आपण सी वॉटर म्हणतो. हे जे आहे TS ट्रान्सपोर्टेड सॉइल, हे हाय कॉम्प्रेसिबल असतो. हे चौथा आहे एओलिन सॉइल. एओलिन सॉइल म्हणजे काय, बाय विंडनं जी ट्रान्सफॉर्म होतं ती एओलिन सॉइल आहे. ह्याला आपण डेझर्ट एरियामध्ये ही जास्त फॉर्म होतो. पुन्हा एक ग्लेशियल सॉइल, ग्लेशियलच्या प्रेशर कधी जी फॉर्म होतं ते असतं ग्लेशियल सॉइल्स. कोलुवियल सॉइल, कोलुवियल सॉइल जी ग्रॅव्हिटी फोर्समुळे फॉर्म होतं ती कोवियल सॉइल आहे. ही हिली एरियाजमध्ये असतात आणि ह्याचं एक्झाम्पल टॅलूस आहे. आपल्याला असं विचारतात की टॅलूस कुठल्या टाईपचं सॉइल आहे. पुढचं आहे ब्लॅक कॉटन सॉइल, बसाल्ट कंटेनिंग हाय पर्सेंटेज ऑफ क्ले कंटेंट मॉन्टोमोरोलाइट. मॉन्टोमोरोलाइटचं आपल्याला प्रॉपर्टी बघायचं आहे पुढं आहे. त्याच्यामुळेच ब्लॅक कॉटन जी सॉइल आहे त्याचं स्वेलिंग अँड श्रिंकेज ॲक्शन होतो. लुईस सॉइल, लुईस सॉइल जे ही टाईप ऑफ एलोइन्स किंवा कोलेस्टिबल सॉइल आहे. माल सॉइल, फाईन ग्रेडेड कॅल्शियम कार्बोनेट ऑइल ऑफ मराईन ओरिजिन. आपल्याला बेसिकली स्टार्टिंगचे जी 9 आहेत एवढंच जास्त इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यामधले एक पीट सॉइल एक इम्पॉर्टंट आहे, लॅटरेट सॉइल एवढे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर हे मी तुम्हाला एकदा सांगतो, लॅटरेट सॉइल काय, इन हिली एरियाज विथ ह्युमिड ॲटमॉस्फिअरमध्ये लॅटरेट सॉइल फॉर्म होतात. आणि पीट सॉइल हायली ऑर्गॅनिक फायबरस हायली कॉम्प्रेसिबल सॉइल आहे. मोस्ट युनिफॉर्म सॉइल डिपॉझिट इज विंड लेड डिपॉझिट्स. विंड लेड डिपॉझिट्स म्हणजे काय, विंड लेड एलिन सॉइलला आपण विंड लेड डिपॉझिट्स म्हणतो आणि ही मोस्ट फॉर्म्ड सॉइल्स आहेत. क्युमुलस सॉइल्स आर द रिझल्ट ऑफ द अक्युमुलेशन ऑफ डिकेइंग अँड केमिकली डिपॉझिटेड व्हेजिटेबल मॅटर अंडर द कंडिशन्स ऑफ एक्सेसिव्ह मॉइश्चर. क्युमुलस जी सॉइल आहे ही रिझल्ट आहे अक्युमुलेशन ऑफ डिकेइंग अँड केमिकली डिपॉझिटेड व्हेजिटेबल मॅटर. ह्याच्यामुळे जी झालेलं आहे सॉइल फॉर्म होतो, डिकेइंग ऑफ केमिकल अँड डेपॉझिटेड व्हेजिटेबल मॅटर जे आहे त्यांचं डिकेइंग अँड ॲक्युमुलेशन झाल्यामुळं क्युमुलस सॉइल फॉर्म होतात, ते बी एक्सेसिव्ह मॉइश्चर असतात. Lewis in the wind blown silt are silt having little or no stratification. Lewis जे आहे ही सिल्ट किंवा सिल्ट क्लेमपासून फॉर्म झालेला असतो. हे मी सांगितलेलंच आहे. मॉइश्चर ड्रिवन बाय of heat is called hygroscopic water. Consistency of soil refers to resistance offered by it against the land that deform. हे काय तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. Clays are colloidal, हे बी काय तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. हे तर आपण ग्राफ बघितलेला आहे. इथं एवढं बघून आपण आजचं लेक्चर थांबूया आणि अजून 2 ते 3 लेक्चरमध्ये आपल्याला सॉइल मेकॅनिक्स कंप्लीट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन सेशन असेल. तर सॉइल स्ट्रक्चर्स, सॉइल स्ट्रक्चर काय आहे, एक आहे कोर्स ग्रेन स्ट्रक्चर आणि एक आहे हनीकॉम्ब स्ट्रक्चर. कोर्स ग्रेन स्ट्रक्चर जे आहे ते 0.02 mm पेक्षा जास्त असलं म्हणजे सँड आणि ग्रॅव्हलमध्ये आपल्याला दिसतो. कोर्स ग्रेन स्ट्रक्चरमध्ये असं फॉर्म होतात, हे तुम्ही डायग्राम बघू शकता. हनीकॉम्ब स्ट्रक्चर 0.2 मायक्रॉन टू 0.2 mm मध्ये हे आपल्याला बघायला मिळतो. ही आहे क्ले आणि सिल्ट. आणि दुसरा आहे फॉक्युलेंट अँड डिस्पर्स्ड स्ट्रक्चर. फॉक्युलेंट स्ट्रक्चर यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, यांची परमेबिलिटी जास्त असतो, यांचा स्ट्रेंथ जास्त असतो, पण यांची कॉम्प्रेसिबिलिटी जी आहे ही कमी असतो. डिस्पर्शन स्ट्रक्चर, डिस्पर्शन स्ट्रक्चरमध्ये रिपल्सिव्ह फोर्स ॲक्ट होतात, यांची परमेबिलिटी जी आहे ही कमी होतो. डिस्पर्सिव्हमध्ये काय, जिथं जास्त वॉइड फॉर्म होऊ शकत नाही, म्हणजे जास्त वॉइड जे आहे ती कव्हर होतात किंवा जास्त पाणी जे आहे ती त्याच्यामधून सिपेज करू शकत नाही. आणि स्ट्रेंथ जी आहे ही ह्याचं कमी असणार आहे, पण कॉम्प्रेसिबल आपण त्याला कॉम्प्रेस केलं त्यांच्यामध्ये वॉइड्स असतात पण ती परमिएबल नसतात, त्याला आपण कॉम्प्रेस केलं तर ती कॉम्प्रेस होऊन जातात. दिस फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स कंबाईन टू फॉर्म व्हेरियस क्ले मिनरल्स. हे सगळं कंबाईन होऊन व्हेरियस क्ले मिनरल्स फॉर्म होतात. तर त्याच्यामध्ये आहे कॅल्कुलोनाइट, मोंटोमोरोलाइट आणि इलाइट. ह्याच्या कॅल्कुलोनाइटमध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड आहे, मॅन्टोमोलाइटमध्ये वीक बॉन्ड आहे आणि आयोलाइटमध्ये आयोनिक बॉन्ड आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड स्ट्रेंथ, लेयर थिकनेस, स्वेलिंग यांचं
आपल्याला विचारतात की इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये बॉन्ड स्ट्रेंथ सांगा, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लेअर थिकनेस सांगा, स्वेलिंगमध्ये लेअर थिकनेस सांगा, प्लॅस्टिसिटीमध्ये हे सांगा, ग्रेन साईजमध्ये त्यांचं असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर सांगा. तर बॉन्ड स्ट्रेंथमध्ये काय, बॉन्ड स्ट्रेंथमध्ये सगळ्यात जास्त जी आहे ती कॅल्क्युलनाइटचा आहे, त्याच्यानंतर इलाइट सगळ्यात कमी मोंटोमोराइटचा आहे. लेअर थिकनेसमध्ये सुद्धा कॅल्क्युलनाइट पहिला आहे, इलाइट दुसरा आहे, मोंटोमोराइट लास्टला आहे. स्वेलिंगमध्ये मोंटोमोराइट जे आहे ही जास्त स्वेल होतो, त्याच्यानंतर इलाइट आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलनाइट. प्लॅस्टिसिटीमध्ये सिलिकाचा हायेस्ट असणार आहे, मग कॅल्क्युलनाइट, मग इलाइट, मग मोंटोमोराइट. मग आहे रेन साईजमध्ये काय ग्रेन साईजमध्ये मोंटोमोराइटचं ग्रेन साईज ही एकदम छोटा आहे, त्याच्यानंतर इलाइट आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलनाइट. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्ट्रेसेस इन सॉइल आणि स्टॅबिलिटी ऑफ स्लोप्स आणि सॉइल स्टॅबिलेशन हे चालू करणार आहे. ह्याच्यामध्ये मी परमेबिलिटी, सीपेज, रिटेनिंग वॉल, अर्थ प्रेशर हे सगळं कव्हर केलेलं नाही, कारण म्हाडाच्या जेईच्या सिलेबसमध्ये ते पॉईंट्स लिहिलेलं नाही. जर तुम्हाला पाहिजे असतं तर मी तुम्हाला त्याचं नोट्स देऊ शकतो, तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता. आजच्यासाठी एवढंच होतं. तर तुम्ही चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.